आज आपल्याकडे जे कपल आले ते नवे पारगाव येथून आहे. तब्बल 18 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर, आशा निराशेच्या चढ उतारानंतर अवघ्या दुसऱ्याच महिन्यात आपल्या इथे त्यांना गर्भधारणा झाली आहे. आज त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया. मीना अमित लोखंडे, नवे पारगाव. मला 18 वर्षे बाळ नव्हते. 18 वर्षानंतर आम्ही मॅडमांच्याकडे आलो आहे. 18 वर्षानंतर दुसऱ्याच महिन्यात मला गुण आलेला आहे. मी औषध मॅडमांच्याकडे घेतल्यानंतर मला त्याच ह्याच्यात मला गुण आलेला आहे. माझे गर्भधारणा झालेले आहे. मी अमित प्रकाश लोखंडे, राहणार नवे पारगाव. कठोर म्हणजे इकडे तिकडे दवाखाने वगैरे भरपूर केलेत, पण मला काही गुण कुठे आला नाही. मॅडमांचे आणि सरांच्यामुळं आम्हाला इथे गुण आलेला आहे. तब्बल मी 18 वर्षानं माझ्या मिशेलला प्रेग्नेन्सी राहिलेलं आहे. आता दुसरा महिना चालू आहे. इथे कितीव्या महिन्यात गुण आला तुम्हाला? दुसऱ्या महिन्यात. 18 वर्ष तुमच्या आयुष्यातली अशी गेली, त्याच्याविषयी ते केव्हा काय वाटत होतं तुम्हाला? काय निराशाच वगैरे यायची. इथं आल्यानंतर जरा आता आनंद वाटतोय. आता 18 वर्षे पूर्ण आमचं खराब गेले. 18 वर्षानंतर 2025 हे आम्हासनी चांगले गेले आणि आनंदाचा क्षण आहे. आमच्यासाठी तरी आनंदाचा क्षण आहे. आपली माहिती कशी मिळाली होती तुम्हाला? मला माझ्या बहिणीने म्हणजे सांगितलं की असं इथं मॅडम आणि सर आहे, तिथं 100% गुण येतोय. आमच्या बहिणीच्या सल्ल्यानुसार आम्ही इकडं आलेलो. आधी काय काय केलं होतं तुम्ही? आधी 2 वेळेस आयव्हीएफ केलेलं, त्याने काही झालं नाही. मग नंतर की आम्हाला म्हणजे आमच्या नंदुबाईंच्याकडनं पत्ता भेटल्यानंतर आम्ही तुमच्याकडे आलो. आता कसं वाटतंय? छान मी आनंद ही वाटते. तुम्ही आम्हाला दैवतच गाठ पडला. दैवत तर बरंच आहे. आपण फक्त काम करायचं. आणि काय सांगावं असं वाटेल तुम्हाला की इथं काय पेशंटना जर सल्ला द्यायचा असेल तुम्हाला तर काय? ज्यांना मूल नाही त्यांना काय तुम्हाला सांगावं? जेणे आता कोण गाठ पडत देणार नाही. आम्ही हेच सांगणार, इथं सरांच्या मॅडमांच्या जावा, गुण वगैरे येते. मी सल्ला ज्याला दिला आम्ही तोच देणार. आता किंवा आमची फीज वगैरे ते काय नॉर्मल वगैरे सगळं आहे. कन्सल्टेशन कसं वाटतंय? इतर डॉक्टरांसारखं बाबा हे ते असं वगैरे काही नाही. म्हणजे गोरगरिबांसाठी तुम्ही हे यायचा. आम्ही तुमच्याकडे आल्यानंतर आम्हाला गुण आला. आम्ही 18 वर्षे हिंडलो, पण आम्हाला कोणी सुद्धा गुण दिला नाही. आम्ही तुमच्याकडे आल्यानंतर आमचं व्यवस्थित झालं. आमच्या आयुष्यात जे चांगलं पाहिजे होतं ते आम्हाला आमच्या आयुष्यात चांगलं भेटलं. सर आणि मॅडम, पहिल्यांदा तुमचं खरोखर मनापासून आभार मानतोय की जो आमच्या म्हणजे जीवनात ज्या गोष्टीची ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण तुमच्यामुळं आमच्या आयुष्यात आला आहे. खरोखर आमचा हा एकच भाऊ आहे. आम्ही 2 बहिणी आहे. 18 वर्षाच्या प्रतिदीर्घ म्हणजे एक असं होतं की ते आमच्यासाठी म्हणजे वेगळाच अनुभव होता. एक वेळेस असं म्हणजे कोल्हापूरला जाताना म्हणजे तिथं हिच्या मेडिसिनसाठीच चाललो होतो. मग म्हटलं चला माझ्या मिस्टरांना मी म्हटलं जरा आपण इथं बिरदेव मंदिरमध्ये जरा जाऊन येऊया. तर त्यावेळेस मी तुमची म्हणजे अथर्व क्लिनिकची बोर्ड बघितला फर्टिलिटीची. मग मी म्हटलं जरा इथं आपण जरा चौकशी करूया का. मिस्टरांशी माझ्या चर्चा केली. मिस्टर म्हटले बघूया. मग मी सरांना पहिल्यांदा कॉल केला की सर असं तुमचा मी नंबर घेतला आहे आणि असं माझ्या भावाला 18 वर्ष झालं. म्हणजे आम्ही भरपूर प्रयत्न केले, आयव्हीएफ केले, जिथं सांगितलं तिथं गेलो, पण आम्हाला तिथं काहीच गुण मिळाला नाही. मग सर म्हटले की तुम्ही येऊन एकदा आम्हाला भेटून जावा. मग सरांच्याकडे आलो. आम्ही औषधोपचार चालू केले. मॅडम बरोबर होत्याच आमच्या. मॅडम पण आम्हाला सांगत होत्या. जसं मॅडमने सांगितलं तसं माझ्या भाऊजांनी सगळं पूर्ण केलं. आम्हाला बरोबर दुसऱ्या महिन्यातच त्याचा गुण आला. आणि खरोखरच आम्ही एवढा आभारी आहे की एवढा आम्ही आनंदी आहे. ह्यातून जेवढा आनंदी आहे तेवढंच दुःख पण आहे आणि आनंदी पण आहे की आमच्या आयुष्यात हा एक क्षण खरोखर आला आहे. आणि ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो तो क्षण खरोखर तुमच्यामुळं आला आहे. परमेश्वराचे तर आम्ही आभार मानतोयच, पण त्याचबरोबर सर आणि मॅडम आम्ही खरोखर तुमच्या मनापासून आभार मानतोय. आणि खरंच हा क्षण असाच तुमच्याबरोबर आम्ही जोपर्यंत आमचं बाळ हातात येत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या पाठीशी राहावं अशी आमची अपेक्षा आहे. हो नक्की राहणार. आणि हा फक्त तुमच्यासाठीच नाही, आमच्यासाठी सगळ्यांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे. आणि ज्यांना नाही आहे, ज्या दाम्पत्यांना हे अनुभव नाही आहेत त्या दाम्पत्यांसाठी पण मी सांगेन की खरोखर त्यांनी अथर्व फर्टिलिटी क्लिनिकमध्ये यावं. मॅडमशी सरांशी चर्चा करावी. इथं कसलीच असं हे नाही, गोरगरिबांसाठी ते सेवा करण्यासाठी बसलेले आहेत. तरी ते तुम्हाला सपोर्ट करतील. तुमच्या इच्छा इथं पूर्ण होतील. तुमच्या आईबापा होण्याचे स्वप्न इथं पूर्ण होईल.
खरोखरच मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि जे मला भेटतील त्यांना मी खरोखर हा सल्ला देईन की तुम्ही सर आणि मॅडमशी भेटा, त्यांच्याशी चर्चा करा आणि खरोखर तिथं तुम्हाला यश येईल. धन्यवाद मॅडम.